महाराष्ट्र माझा, हृदयात महाराष्ट्र, नजरेत कोकण. कोकण 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 आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेट्ससाठी लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल. मध्ये भराडीची जत्रा आहे. मोठ्या लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. अशा सर्वांकडून पूर्वतयारीचा आढावा तुम्ही घेतलेला आहे. कशा प्रकारे पूर्वतयारी करण्यात आणि दरवर्षी आमच्या इकडे भराडी देवीची एक मोठी जत्रा भरते आणि यावर्षी 22 तारखेला ती जत्रेचं नियोजन केलेलं आहे, तारीख ठरलेली आहे. त्याच्या नियोजनासाठी काल स्थानिक आमदार सन्मान्य निलेश साहेब येऊन गेले. आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी स्वतः इथे ही दुसरी बैठक मी घेतलेली आहे. आमचे कलेक्टर 3-4दा वेळ येऊन गेलेले आहेत आणि इथे जवळपास 1.5 ते पावणे 2 लाख भाविक इथे दरवर्षी येतात आणि म्हणून त्यांचं योग्य नियोजन असलं पाहिजे. त्यांना कमीतला कमी त्रास आणि इकडले जे स्थानिक आमच्या देवस्थानाची जी समिती आहे त्यांना सरकारच्या वतीने जे काही सहकार्य त्यांना लागेल, मदत जे लागेल, त्या सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आजची ही बैठक होती. परवा होणाऱ्या ज्या जत्रेमध्ये कुठलेही अनुचित प्रकार घडता कामा नये. कोणीही इथे म्हणजे चुकीचे धंदे असो किंवा लोकांना होणारे त्रास असो, ट्रॅफिकचा विषय असो, पाण्याचा विषय असो, नेटवर्कचा विषय असो, या सगळ्या बाबतीमध्ये आमची सगळ्यांची चर्चा झालेली आहे. मी येणाऱ्या भाविकांना विश्वास देतो की महाराष्ट्राचं सरकार म्हणून आणि जिल्ह्याचं पालकमंत्री आणि प्रशासन म्हणून आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे. आम्ही सज्ज आहोत. कुठेही त्रास होणार नाही याची काळजी जिल्हा प्रशासन म्हणून आम्ही घेतो. सर, CM किंवा DCM असे कोण मोठे नेते मंडळी येणार आहेत? भराडी देवीच्या दर्शन घेण्यासाठी सगळेच मोठ्यातले मोठे नेते मंडळी आपल्या आपल्या तारखेनुसार म्हणजे 22 तारखेला येते. आणि आता प्रत्येकाचं जेव्हा नियोजनाची जेव्हा कार्यक्रम येईल तेव्हा आपल्याला कळेल. आमच्याबरोबर आपल्यालाही कळतं. लाखोंच्या संख्येने भाविक येतात. त्यांचे काही प्रमुख प्रश्न म्हणजे सुरक्षा असेल, नेटवर्क असेल, मोबाईल, त्याचबरोबर ट्रॅफिक, जेणेकरून सुनियोजन असेल भाविकांना दर्शन घेऊन. त्या संबंधित माझी आता ट्रॅफिक पोलिसांची पण चर्चा झालेली आहे. आमचे SP अग्रवालजींनी पण अतिशय चोख नियोजन केलेलं आहे, जेणेकरून कुठेही एक जागी ट्रॅफिक जाम होता कामा नये. VIP रूटवर ज्या पद्धतीने गाड्या एकदम सोयीस्कर पद्धतीने जातात, त्याच पद्धतीने अन्य भाविक ज्या रूटवर येतात त्यांचाही त्रास कमीतला कमी झाला पाहिजे, ह्याचंही ह्यावर्षी आम्ही नियोजन केलेलं आहे. आमच्या इकडे ॲम्ब्युलन्स आणि आरोग्याची यंत्रणा हे मोठ्या प्रमाणामध्ये लागलेली आहे. जवळपास 50पेक्षा जास्त डॉक्टर यावेळी इथे आम्ही उपलब्ध केलेले आहेत. नेटवर्क म्हणजे BSNLच्या प्रतिनिधींशी आम्ही बोललेलो आहे. थोडा जिओचा इश्यू असला तरी पण त्यांच्याशी दुपारी बोलून तेही नेटवर्क इथे उपलब्ध कसं करता येईल त्याही बाबतीमध्ये माझी चर्चा सुरू आहे. एकंदरीत सगळ्या डिपार्टमेंटचे प्रमुख आज आम्ही परत एकदा बसलेलो आहे आणि जास्तीत जास्त सोयीस्कर असं एक चांगल्या पद्धतीने यात्रा, लोकांना कमीतला कमी त्रास आणि भाविकांना इथे चांगल्या पद्धतीने सुविधा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही तयारी केलेली आहे आणि त्या पद्धतीने आम्ही सज्ज आहोत. इलेक्ट्रिसिटी लोड देखील मोठ्या MSEBीचे लोक पण इथे होते, त्यांची पण तयारी आहे. काल काही कमी जास्त झालेलं म्हणून आम्ही आज अलर्ट मोडमध्ये MSEBीच्या बद्दल गेलेलो आहे. त्याचाही आढावा आज रात्री मी परत एकदा आज रात्री घेईन, जेणेकरून परवा जो काही लोड होणार आहे त्यांच्यावर त्याचा त्रास जनतेवर पडता कामा नये याची काळजी आम्ही घेऊ. याचा आशीर्वाद घेण्यासाठी अनेक राजकीय मंडळी देखील मोठ्या प्रमाणात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे, एक राजकीय यात्रा देखील होतात. पण ते दरवर्षीच आहे. आमच्या इथे भराडी देवीची यात्रा भरते. वर्षभरामध्ये आमच्या कोकणामध्ये मोठ्या यात्रा भरतात. प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या ग्रामदेवताकडे येतात आणि आशीर्वाद मागतात आणि मग आशीर्वाद मिळाल्यानंतर प्रत्येकाला कोणाला देवी पावते, कोणाला नाही पावत, अशा पद्धतीने आशीर्वाद असतात. आणि म्हणून आता त्या शेवटी ते काही गोष्टी आपण देवीवर सोडायच्या असतात. सगळ्याच गोष्टीचं त्यांना प्रश्न विचारू शकत नाही, त्याचं आपल्या अंगलट येईल. तर छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनावर छावा चित्रपट काल तुम्ही पाहिला. गोव्यामध्ये तो टॅक्स फ्री झालं तसं समजतं, महाराष्ट्रात त्या बाबतीमध्ये आमच्या CM साहेबांनी भूमिका जाहीर केलेली आहे सरकारची. अशा पद्धतीच्या तुम्ही त्यांची भूमिका ऐकून घ्या आणि मग त्या संबंधित प्रश्न मला विचारा. कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेट्ससाठी लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल.